नमस्कार. आज आपल्यासोबत आरव पवार याचे काका आहेत, संतोष पवार. आपण जाणून घेऊया त्याच्याकडनं की कसा त्यांचा प्रवास होता आरव सोबतचा. नमस्कार काका. नमस्कार मॅम. तुम्हाला आरव बद्दलची जी कल्पना कळाली ऑटिझम बद्दल, ती कुठून आणि कशी होती? साधारणतः आरव हा 3 वर्षाचा होता. त्याच्या अगोदर आम्ही 2.5 वर्षापासून त्याला किंवा 2 वर्षापासून असल्यापासून जर आम्ही प्रयत्न करत होतो की त्याला बोलता यावं म्हणून आम्ही घरामध्ये प्रयत्न करत होतो. पण नव्हता ॲक्च्युली. मग थोडंसं कसं झालं की एक थोड्या प्रकारे म्हणा किंवा काही म्हणा की इग्नोरन्स नाही म्हणता येणार. कारण आमच्या आईचं म्हणणं असं होतं की मी स्वतः वयाच्या 5व्या वर्षी बोलायला लागलो. म्हणून थोडंसं आम्ही 2 वर्ष नंतर जे होतं किंवा पहिला 15 महिन्याचं आपलं 1.5 वर्षाचं असताना पाहायला पाहिजे होतं, ते थोडंसं आमच्याकडून डिले झालं. जसं तुम्ही म्हणालात की एक्सेप्टन्स हा शब्द तुमच्यासाठी त्यावेळेला थोडासा स्टार्टिंगला जड गेला असेल. खूपच जड गेला. अनुभव कसे होते तुमचे की एक्सेप्टन्स करायला? ऍक्च्युली कसं झालं होतं माहितीये का, एक प्रकारचं होप्स होते आम्हाला की आमची दोन्ही मुलं, एक माझा मुलगा आणि एक त्याचा मुलगा. माझ्या मुलाचं मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, डिले स्पीच वगैरे त्याचं पण नव्हतं. पण ह्याचं डिले स्पीच असल्यामुळे काय झालं की आम्हाला थोडंसं काळजी जास्त वाटायला लागली नंतर. आणि जेव्हा ऑटिझम हा आम्हाला सांगितलं गेला तेव्हा मग आम्ही थोडंसं घरामध्ये टेन्शन्स आले. पण त्या टेन्शनमधून मग थोडं हळूहळू जसं टाइम निघत गेला आणि तसं त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं केअर व्हायला लागलो, जास्त केअर करायला लागलो आम्ही त्याची. मला अडचण काय वाटलं की आरवला हाताळताना म्हणा या मोठं करताना तुम्ही जो काही त्याचं आतापर्यंत जसं ज्या ज्या गोष्टी शिकला असेल ते करताना त्याला शिकवताना म्हणा तुम्हाला काय अडचणी जाणवल्या? अडचणी म्हणजे अशा काही खास जाणवल्या नाही, कारण तो एक तर म्हणजे फिजिकली फिट आहे. त्यामुळे त्याला हाताळताना जास्त काही आम्हाला टेन्शन्स नाही किंवा बेडवरती आहे किंवा चालता येत नाही किंवा असं खाता येत नाही असं काही नाही. फिजिकली फिट आहे. माइंडचं आहे ते, त्याच्यासाठी हाताळताना आम्हाला पण थोडंसं कसं त्याला काय करता येईल हे आम्हालाच माहीत नव्हतं की त्याला कोणत्या प्रकारे त्याला शिकवल्यानंतर ते शिकता येईल. म्हणजे त्याला जे शिकवायचं ते पहिलं आम्हाला शिकायचं किंवा आम्हाला पहिलं जाणून घ्यायचं की आम्ही त्याच्याबरोबर ते शिकवताना त्याला कसं हाताळायचं. तर जसजसे दिवस गेले आता इथेही येतोय तर इथेही आम्हाला त्या प्रकारे व्यवस्थित आणि चांगला गायडन्स मिळाला. तो एखादी गोष्ट हाताळायचा एक साधारणतः 1-2 महिन्यापूर्वीपर्यंत किंवा 3 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे ऍक्च्युली. त्याला हाताळायची सवय लागलेली गोष्ट. काही इन्स्ट्रक्शन इथून मिळाल्या, काही आम्ही घरातच ठरवल्या. त्याला प्लास्टिक आणि मुव्हेबल गोष्टी, लवचिक गोष्टी हाताळायची सवय होती. तर एक साधारणतः महिन्यापासून तो आता म्हणजे बिलकुल हाताळत नाही. आणि जरी घेतली त्याला ठेव जरी म्हटलं तरी तो लगेच ठेवतो आणि रिटर्न पण देतो. म्हणजे अजून जाणून घ्यायचं आहे की जसं नवीन जे आता काही फॅमिलीज असतील ज्यांच्यामध्ये हे आता त्यांना कळत असेल की त्यांच्या मुलाला ऑटिझम होत असेल या असं काही असेल, त्या फॅमिलीला तुम्ही काय सांगू इच्छिता? त्या फॅमिलीला सर्वप्रथम तर कसं आता न्यूक्लिअर फॅमिलीचा जमाना आहे. शक्यतो न्यूक्लिअर न राहता एकत्र राहा हा सर्वप्रथम माझा संदेश असेल. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कसं असतं की कोण ना कोणतरी त्याच्याशी असतं जवळ. आजी असू द्यात, आजोबा असू द्यात, त्याचे भाऊ असू द्यात मोठे, जसे आता मी काका म्हणून आहे, माझी मुलं आहेत. तर असं असणं खूप गरजेचं आहे. काही प्रमाणात नाही गोष्टी त्या ठीक आहे, पण दोघांपैकी जर एक जण त्याला प्रत्येक ट्रीटमेंट व्यवस्थित दिलं पाहिजे. त्याच्याशी अटॅचमेंट प्रत्येकाच असलं पाहिजे जरी न्यूक्लिअर असलं तरी. असं नाही की त्या मुलाच्या मम्मीनेच केलं पाहिजे किंवा जास्त अटॅचमेंट पप्पा बरोबरच राहिली पाहिजे. नाही, अशी जास्त अटॅचमेंट ही एकाशी असणं हे थोडंसं त्रासदायक होईल नंतर. तर मला वाटतं की एक सर्वांची अटॅचमेंट त्याच्याची असली पाहिजे. आणि त्याला त्या मुलांना किंवा त्या फॅमिली बरोबर जाताना समाजामध्ये नो डाऊट आता एक जवळच्याच समाजामध्ये म्हणा, लांबच्या समाजामध्ये काही एवढं ते विचार करत नाही. काही गोष्टी आपल्या कानावरती पडतात, समोर कोण बोलतं तर त्या इग्नोर करा. आपला मुलगा आहे, तो आपल्यासाठी आहे. एक लहान बाळ
म्हणूनच त्याला ट्रीट करा. बरोबर 2 महिन्याचा 3 महिन्याचा जसा असतो तसा बरोबर. पेशन्स असणं खूप गरजेचं आहे की ते उद्या होईलच म्हणून नाही हम्म. किंवा 2 वर्षात होईलच म्हणून नाही. आपल्याकडे फक्त होप्स आहेत आणि आपण एक प्रकारे त्यांना ट्रीट करून चांगल्या लेवलला आणणं गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की अटॅचमेंट असणं गरजेचं आहे, या गोष्टी आहेत, आपल्या सोबत राहणं आहे, या एकत्रित कुटुंब असेल. तुम्ही आरवला जे बघितलं, तुम्ही त्याच्यातली कुठली अशी गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की त्याच्याकडनं ही मी शिकलोय, या त्याच्याकडनं एखादी गोष्ट शिकण्यासारखी तुम्हाला अशी कुठली जाणवली? त्याच्याकडून शिकताना म्हणजे त्याच्याशी बिहेव करताना किंवा त्याच्याबरोबर अटॅचमेंट असताना मला असं कधी जाणवलं की बाबा आपण काही गोष्टींमध्ये स्वतः चुकतोय. नो डाऊट आता आपण जरी नॉर्मल असलो तरी पण त्या स्पेशलच्या गोष्टीकडून काहीतरी आपल्याला स्पेशल शिकायला भेटतं. या वर्षाची थीम आहे की जसं एक्सेप्टन्स आहे आणि ह्युमॅनिटी आहे, तर या ऑटिझमशी रिलेटेड जे आपण म्हणतो की एखाद्या माणुसकी असावी आपल्यामध्ये, तर त्याचा तुम्ही संदेश कसा द्याल लोकांना? याला स्पेशल ट्रीटमेंटमध्ये आपणच स्वतःहून समजून घेतलं पाहिजे की आपल्याला स्पेशल गिफ्ट दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण ते स्पेशल गिफ्ट समजून ते व्यवस्थित हाताळलं पाहिजे. याच्यामध्ये तुमचा प्रवास आणि आरवचं नातं जे आहे त्याला तुम्ही एका शब्दात काय म्हणाल? मी जरी चुलता असलो तर मी त्याला कधी माझ्या मुलापेक्षा कमी समजलेलं नाही. मी समजू शकते, तुम्ही एकत्र कुटुंबात आहात आणि म्हणजे मी जाणून पण आहे तुमच्या कुटुंबाला की कसं तुम्ही हाताळता त्याला. सगळ्यांनी तेवढे प्रयत्न करणं आणि एकाच पानावर राहून आपण प्रयत्न हो करणं, बरोबर. ते एक खूप महत्त्वाचं असतं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी काम करतो तेव्हा. आणि मी खरंच खूप धन्यवाद म्हणते तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही हा प्रवास जो काही त्याच्यासोबत आजपर्यंत काढला आहात आणि सगळ्यांनी असंच त्याला पुढे साथ द्यावी ही तुमची अपेक्षा तुमच्याकडनं. थँक्यू सो मच. आणि जाता जाता एक शेवटी शनाईचे खूप मोठे आभार की आम्हाला पण थोडंसं म्हणजे बऱ्याच चांगल्यापैकी मुलांना कसं हाताळायचं किंवा मुलांना कसं सांभाळायचं अशा मुलांना हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो ॲक्च्युली. आणि शनाईचं एवढ्यासाठी आभार की बऱ्याच गोष्टी त्याला हाताळताना आम्हाला गायडन्स जो दिला तो खूप महत्त्वाचा होता. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.